दिल से कही हुई बात पहुंचेगी दिलों तक, दिल दिल से जुड़ जाएंगे। दिल से कही हुई बात पहुंचेगी दिलों तक, दिल दिल से जुड़ जाएंगे। नई पुरानी यादों से, कही सुनी बातों से, कुछ बातें दिल से, कुछ बातें दिल से, कुछ बातें दिल से। दंडवत प्रणाम. आपल्या सभोवतालची सृष्टी फार सुंदर आहे. या सृष्टीमधल्या सगळ्या सुंदर गोष्टी आपण डोळ्यामुळेच बघू शकतो. डोळे ही मानवाला दिलेली खरंच फार मोठी देणगी आहे. त्या लोकांना विचारा ज्यांनी काही कारणांमुळे आपली दृष्टी गमावलेली आहे. मित्रांनो, आज आपण डोळ्याबद्दल यासाठी पण बोलतो आहे कारण आपण ज्या व्यक्तीला आज भेटणार आहोत ती व्यक्ती मागच्या 40 वर्षांपासून नेत्ररुग्णांची सेवा करीत आहे. त्यांना अंधारातून उजेडाकडे घेऊन येत आहे. तर चला भेटूया पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉक्टर श्री तात्याराव लहाने यांना. स्वागत आहे सर तुमचं. नमस्कार. कुछ बातें दिल से मध्ये खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात. खूप खूप धन्यवाद सर. सर, मला हे विचारायचं आहे की तुम्ही एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. घरची परिस्थिती जी पण होती ती अतिशय बेताचीच होती. अशा वेळी तुम्हाला शिक्षण घेताना काही अडचणी आल्यात का आणि तुम्हाला कधी वाटले की आपण डॉक्टर व्हावे? नाही का, माझं जे कुटुंब आहे ते एक माकेगाव नावाच्या छोट्याशा गावामध्ये राहतो आणि माझे आईवडील शिक्षित नव्हते आणि पुरेशी शेती नसल्यामुळे आणि असलेली कोरडवाहू शेती असल्यामुळे तसं मला 5 बहिणी होत्या, 2 भाऊ, आईवडील आणि त्यामुळे हे मोठं कुटुंब सांभाळणं तसं कठीण होतं. घरामध्ये मी मोठा होतो आणि त्यामुळे आईवडील यांना असं नेहमी वाटत होतं की मुलगा आहे, एकदा तो मोठा झाला की तो आपल्या कामाला येईल. बरोबर. आणि त्याप्रमाणे मग शाळा किंवा शिक्षण याकडे फारसा विचार केला गेला नव्हता. तर शाळेमध्ये आमच्या गावामध्ये प्राथमिक शाळा सुरू झाली आणि त्या शाळेमध्ये 10 मुलं त्यावेळेस वर्गात लागायची आणि मग त्या शिक्षकांनी, छोटंसं गाव आहे 100-150 वस्तीचं, तर गावामध्ये त्यांनी सर्वे केला की कुणाची मुलं 5-6 वर्षाची आहेत आणि मग मी त्यावेळेस 6 वर्षाचा असावा. मग त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तुम्ही याला शाळेत घाला. ते म्हणाले शेतीत कोण काम करणार आणि गुरे कोण राखणार, हा कसा शाळेत येऊ शकतो, मला कोण मदत करणार. बरोबर. आणि मग ते म्हणाले सकाळ संध्याकाळ तुम्हाला मदत करेल तो, पण त्याला शाळेत घाला, आपला वर्ग चालला पाहिजे. मग वडील तयार झाले आणि त्याने मला प्राथमिक शाळेत घातलं. तर मी आपलं सकाळी रोज गुरे राखायचो. सकाळी मग 10 वाजता शाळेत जायचो. 4:30ला शाळा सुटली की पुन्हा गुरे राखायचं काम करायचो. पुन्हा बाळं लहान होते माझी बहीण, मग तर त्यांना सगळ्यांना कडेवर घरी घेऊन यायचं कारण आई शेतात कामाला जायची आणि त्यांना कडेवर घेऊन यायचं. असं करत मी 4थीला परीक्षा दिली. बोर्ड होता 4थीला आणि त्या 4थी बोर्डात मी कार्यपूर नावाचं केंद्र होतं, त्या केंद्रामध्ये पहिला आलो. चांगले मार्क्स पडले मला. तर त्याच वेळेस एक आमच्या गावामध्ये कामधेनू विद्यालय म्हणून एक विद्यालय सुरू झालं होतं. तर तिथली सगळी शिक्षक माझ्या वडिलांना भेटायला आली की मेरिटमध्ये आला आहे मुलगा, तर त्याला तुम्ही 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीचं शिक्षण द्या. तर माझे वडील म्हणले आता शक्य नाही, कारण आता तो 10 वर्षाचा झाला आहे आणि आता तो बाहेर मजुरी करू शकतो किंवा शेतीचे कामं करू शकतो, तर तो येणं शक्य नाही. मग त्यांना सांगितलं की तुम्ही काही दिवस त्याला राहू द्या, पण उशिरा का असत नाही शाळेत येऊ द्या.
मग 10 जूनच्या ऐवजी मी कधीही ऑगस्ट महिन्यात शाळेमध्ये जायचो. कारण पेरणी, कोळपणी, खोडपणी झाली की त्याच्यानंतर मी शाळेत जात असे. आणि सकाळचा जो हे आहे शाळा, तर ती मी सगळे गुरु राखायचे आणि मग 10 वाजता शाळेत जायचं. संध्याकाळी 5 वाजता पुन्हा गुरु राखायचे. रविवारी शेतात किंवा बाहेर मजुरी करायची. असा माझा दिनक्रम तो सुरू झाला 5वीपासून ते 10वीपर्यंतचा गावात शाळा असल्यामुळे. आणि या सगळ्याच वर्षामध्ये मी शाळेतला पहिला नंबर कधी सोडला नाही. पण अभ्यास करण्यासाठी मला खूप अडचण होती. म्हणजे माझ्याकडे रॉकेल घेण्यासाठी किंवा गोडेतेल घेऊन दिवा लावण्यासाठी नव्हते पैसे. तर मग मी सूर्यप्रकाशातच अभ्यास करायचो. सूर्य उघडला पुस्तक उघडायचं, सूर्य मावळला पुस्तक बंद करायचं. असाच अभ्यास मी 10वीपर्यंत करत होतो. आणि माझ्याकडे त्यावेळेस काही नसल्यामुळे हे काम चालू होतं. पण माझं मेरिट असायचं. आणि म्हणून मजुरी करत, गुरं करत, शेती करत, बहीण भावंडाला घरी आणून सोडत आणि मग शाळा करत, असं तो माझा प्रवास होता. पण अभ्यासामध्ये मला असं वाटायचं की 72मध्ये दुष्काळ पडला, तर त्या काळामध्ये मी सुकुनीच्या तलावावर काम करत होतो, खोदायचं. सुकडी द्यायचे खायला. तर ती सुकडी माझे एवढे बहीण भाऊ यांना पुरायची नाही. त्यामुळं मी आणि माझी आई तरवटा नावाची भाजी होती, तर ती उकडून त्याच्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकून दुपारचं जेवण भाजीवर तरवटाचं फक्त भाजी खायचो 3 महिने. अशावर आम्ही ते आयुष्य काढलं. आणि जेव्हा हे दुष्काळ पडला तेव्हा मला असं वाटलं की एवढ्या मोठ्या कुटुंबाला ही शेती किंवा आमची मजुरी हे पुरू शकत नाही. आणि मग शिक्षण घेतलं पाहिजे. आणि तेव्हाच आमच्या गावातला, आमच्या बाजूच्या गावाचा एक मुलगा मेडिकलला लागला. त्याचं नाव श्रीहरी होतं. तर मेडिकलला पहिला विद्यार्थी आमच्या शाळेतला लागल्यानंतर मग त्याचा सत्कार वगैरे झाला शाळेत. आणि मला असं वाटलं की MBBSला लागलं तर सत्कार होतो, आपणही MBBS व्हावं. म्हणजे MBBS होऊन ते कशाबळ खायचं असतं हे काही माहीत नव्हतं मला. फक्त MBBS व्हावं कारण सत्कार होतो. सत्कार होतो. हां, इतकं. कारण खेड्यामध्ये जी बस आहे, लाल बस, 10वीपर्यंत मी बघितली नव्हती. इतक्या छोट्या खेड्यात मी राहत होतो. आणि मग मला वाटलं की मी MBBSला लागावं. हे मला वाटलं की जेव्हा मी 8वीमध्ये होतो, 7वी 8वी. आणि मग त्यानंतर माझा अभ्यास सुरू झाला. 10वीमध्ये पुन्हा मला चांगले मार्क पडले. आणि त्याच्यानंतर मग शिक्षणासाठी मी चांगलं मेरिटमध्ये आलो होतो. त्यावेळेस मी आजारी होतो फार. परीक्षा द्यायला गेलो तर तेव्हा प्रमेय असायचे हायर मॅथमध्ये. तो एक प्रमेय मला येत नव्हता. माझ्या शिक्षकाने मला लिहून दिला आणि ते म्हणाले तुम्ही सोडवा. आमचे सगळे शिक्षक होते गार्डिंगला, पण मी तो सोडवला नाही. मी कॉपी केलीच नाही. मार्क थोडे कमी पडले. जी मुलगी पहिली आली होती त्यापेक्षा 15च मार्क कमी होते. सोडवला असता तर मराठवाड्यात पहिला आला असतो. पण मी विचार केला की नाही, आपण दुसऱ्याच्या ज्ञानाने पुढे नाही जायचं. आणि मग मी ठरवलं की आपल्याला स्वतःचं नैसर्गिक ज्ञान असलं पाहिजे, नाही सोडवायची कॉपी. मी 10वा आलो. त्याच्यानंतर मग मला कॉलेजला पाठवावं म्हणजे मेरिट मला नेहमी मदत करत गेलं. कारण अडचणी मलाही माहिती होत्या की घरात काही नाही माझ्या. पण मेरिटमध्ये आल्यानंतर शिक्षकाने माझ्या वडिलांना सांगितलं की याला तुम्ही कॉलेजला पाठवा. कारण परळीमध्ये सगळी सोय झाली होती. म्हणजे खायची, प्यायची, राहायची. म्हणजे हॉस्टेल देणार होते, ते जेवण देणार होते, पुस्तक देणार होते. त्यांनी 20 मुलांची बॅच केली होती. आणि मी तर पहिलाच होतो त्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. मग तिथे गेलो, इंटरव्ह्यू झाला. तर इंटरव्ह्यूला त्याने मला एक पुस्तक वाचायला दिलं. त्याच्यात लिहिलं होतं स्टमक. पण माझे शिक्षक मला स्टमच म्हणून प्रोनाऊन्सिएशन खेडेगावात करायचे. बरोबर. मग मी स्टमच म्हटलं. तर त्या शिक्षकाने मला हाकलून दिलं. ते म्हणे तुला जेव्हा इंग्रजीच येत नाही पुढे कसा शिक. मग मी घरीच निघालो की आता काय माझं शिक्षण होणं शक्य नाही. पण डॉक्टर काळे म्हणून मला भेटले. ते मग शेतकरी आहेस ना? म्हणलं हो. झाडाला पाणी घालतो का? म्हणलं घालतो. म्हणजे 30 रुपये महिन्याला आम्ही देऊ, तू 50 घागरी पाणी घालायचं. आणि मग 2 वर्ष त्या झाडांना मी पाणी घालत होतो. कमाव आणि शिका योजनेत 30 रुपये मिळायचे. आणि त्या 30 रुपयात माझं शिक्षण केलं. म्हणून शिक्षणामध्ये अडचणी आल्या, पण माझे निश्चित होतं की
72च्या दुष्काळात मला कळालं होतं की माझ्या घरी जर मी शिकलो नाही तर माझ्या घरच्यांना म्हणजे हे माझी कुटुंब चालवणं कठीण आहे. कारण त्याच काळामध्ये माझी एक बहीण जिला आम्ही खरंच सगळ्यांना पुरत नसल्यामुळे ती माती खायची आणि माती खाऊन तिला आजार झाला आणि ती वाढली. दुसरा काही पर्याय नव्हता की आता तिला आम्ही फार काही मदत करू शकत नव्हतो. आणि जेव्हा ती वाढली तेव्हा मला असं वाटलं की नाही आता मला काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे ह्या 2 गोष्टी ज्या दुष्काळ पडला आणि बहीण वाढली तर त्यांनी मला असं इनिशिएट केलं की मी शिक्षण घेतलं पाहिजे. आणि मग त्या अडीअडचणीमध्ये मग मी पुन्हा PUC फर्स्ट इयर केलं आणि तिथे 10वा आलो आणि मेडिकलला लागलो. असं करत करत मग मेडिकलचं मी शिक्षण केलं. क्या बात आहे. खरंच छान सर. मला माहिती आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांवर प्रचंड प्रेम करत होता. आता माई पण नाही आहेत, बाबा पण नाही आहेत. काय तुमच्या त्यांच्याबद्दलच्या आठवणी आहेत? काय तुम्हाला सांगावं वाटतं? कसं आहे बघा, ही दोन्ही शिक्षित नसलेली माझी आईवडील. पण मी एक गोष्ट त्यांच्यामध्ये नेहमी पाहिली की त्यांना इतकं प्रेम होतं माझ्यावर की त्याला काही म्हणजे मर्यादा नव्हती. आणि आई आणि वडील हे अडचणीमध्ये असायचे. म्हणजे आई तर तुम्हाला सांगतो की तिच्याकडं साडी नव्हती. म्हणजे एकच साडी तीच रोज धुवायची, तीच घालायची. आणि तिची फार परिस्थिती किंवा कुठं लग्नाला वगैरे जायचं असेल तर कुठून तरी एक लुगडं मागून आणायची दुसऱ्याचं आणि ती घालून जायची. तिच्याकडं काही नव्हतं. पण कधीच तिने तिच्या संसारात काही नाही हे कोणाला दाखवलं नाही. म्हणजे माझा संसार हा चांगलाच आहे हेच तिने घरच्यांना तिच्या माहेर सगळ्यांना असं दाखवत राहिली ती. कधी म्हणजे ह्याचं हे केलं नाही किंवा मला अडचणीत आहे वगैरे असं काही नाही. रात्रंदिवस काम करायची, एक एक पोतं शेंगाव करायची. आणि माझं शिक्षण व्हावं असं आईला वाटायचं. वडिलांना वाटायचं पण त्यांना वाटायचं की हा कॉलेजला गेला तर आपल्या शेतीचं कसं. आणि ह्या दोघांचं कसं होतं की अपार प्रेम करायचे. म्हणजे त्याला काही मर्यादा नव्हती एवढं त्यांचं प्रेम होतं. पुढच्या काळामध्ये जेव्हा माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या आणि किडनी द्यायचं ठरलं तर घरामधल्या सगळ्या ह्या माझ्या सगळ्या बहिणी, सगळे भाऊ, आई वडील, माझी बायको ह्या सगळ्यांनी स्वतःच्या किडनी तपासून घेतल्या आणि द्यायचं ठरवलं. भांडणं झाली की माझी घ्या म्हणून. माझा एक भाऊ होता, तो शिकलेला नव्हता. तर त्याने इथं सांगितलं की माझी नाही घेतली तर पहा म्हणून, माझीच घ्यायची तुम्हाला. पण वडील म्हटले की नाही, ज्याची चांगली लागेल त्याची घेऊ. आणि माझी आई तिचीच मॅच झाली. 22 फेब्रुवारी 12 तारखेला ती मॅच झाली. तो म्हणजे वाढदिवस म्हणून साजरा करतो मी 12 फेब्रुवारी. माझा वाढदिवस लिहिलेला नाही आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी जन्म झाला एवढं आईला माहिती आहे. पण 12 फेब्रुवारी मी याच्यासाठी साजरा करतो. त्या दिवशी माझ्या आईची किडनी मला मॅच झाली म्हणून तो वाढदिवस मी साजरा करतो. 22 तारखेला ऑपरेशन झालं आणि आईला घेऊन जात असताना ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर चिब्बर सहाने विचारलं की तुमची आम्ही एक किडनी काढतो हिंदीमध्ये. ते म्हणले तुमची भाषा मला काही कळत नाही. शिक्षित नसलेली माझी आई आहे. बरोबर. आणि ते म्हटले की हे बघ मला भूल दे, माझी किडनी काढ. म्हणजे बघा बिना शिकलेली आई ती तात्याला लाव, चलते का नाही बघ. म्हणजे कुठून आलं हे सगळं ज्ञान. आणि चालली नाही तर दुसरी काढ. ही जेव्हा म्हटली तेव्हा माझ्या डोळ्यामध्ये खूप अश्रू आले की आपले स्वतःचं जीवन माझ्यासाठी ती संपवायला निघाली. आणि ऑपरेशन झालं दुसऱ्या दिवशी. तेव्हा स्कोपी नव्हतं. तर बेंबीपासून ते पाठीच्या कण्यापर्यंत असं चिरून मधून ते किडनी काढायचे. तर तिला 166 टाके 2 लेअरमध्ये पडले होते. सकाळी म्हणले माझा तात्या कुठे आहे. ते म्हणले आहे. नाही मला दाखवा. आणि त्या तेवढ्या मोठ्या दुखऱ्या भागावर हात धरून ती मला बघायला आली. खरंच आहे का नाही जिवंत. तर ती आई, हे जे दोघं आईवडील राहिले तर ह्यांनी म्हणजे मी पुढे जेव्हा डॉक्टर झालो
ट्रान्सप्लांट झाल्यानंतर माझ्यात बदल झाला की मला ठरवलं की नाही सामाजिक काम करायचं आहे आणि मी वाहून देऊन झोकून देऊन काम करण्यासाठी आईमुळं सुरू झालं. पण दर महिन्यामध्ये एक वेळा तरी मी शनिवारी रात्री आई-वडिलाकडे जातो आणि त्यांच्याबरोबर जाऊन राहणे. तर मी पुढे प्रसिद्ध डोळ्याचा डॉक्टर झालो होतो आणि मग शेतात राहायचो आम्ही. तर शेतात जितकी झाडं आहेत त्या झाडाच्या खाली 4-4 पेशंट असायचे. जेवढी झाडं प्रत्येक झाडाखाली 2-4 पेशंट. इकडेच हॉस्पिटल. हां, तर ते मग वडील म्हणायचे की हा मुलगा माझ्याकडे 1 महिन्याने आला आहे, त्याला माझ्याकडे 5 मिनटं तरी बसू द्या ना. पण लोक सगळे गर्दी करायचे, अण्णा दरवाजा लावून घ्यायचे आणि मग आम्ही तिघंजण बसून, माझा भाऊ विठ्ठल, आम्ही बसून जेवण करायचं. हे दर महिन्याची आमची ठरलेली गोष्ट असायची की त्यांच्याबरोबर रात्री राहायचं. काय नाही, अण्णाच्या गप्पा, माय काय गप्पा मारत नव्हती, माय आपलं ऐकायची. अण्णा मस्त गप्पा मारायचे. अण्णा नेहमी सांगायचे की मी हवेहून चालतो. म्हणलं का? ज्याची मुलं तात्याराव लहाने आणि विठ्ठल लहाने आहे त्याचा बाप जमिनीवर कसा चालेल म्हणे, मी हवेतच चालतो. म्हणजे ते आमच्या प्रगतीवर खूप खुश होते. आणि मी असं बघितलं की त्या दोघांनी कधीच आयुष्यात म्हणजे इतकाही कधी स्वार्थ नाही केला, कधीच नाही. पण त्यांनी कधीही आमच्यासाठी असा विचार केला. आणि म्हणून मला नेहमी वाटायचं की मी जेव्हा गावाकडे जातो आणि त्यांना भेटतो आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी भेटून परत निघतो तेव्हा मला असं वाटायचं की पंढरीचं विठोबा रुक्माईचं दर्शन झालं आणि मला एकदम ऊर्जा मिळायची. मला फार लोक विचारतात की तुम्ही 18 तास काम करता, 14 तास रोज काम करता, कॅम्पमध्ये 18 तास काम करता, एवढी शक्ती एनर्जी कुठून येते? याचं मूळ आहे अण्णा आणि मायमध्ये. हे अण्णा आणि माय माझे एनर्जीचे स्रोत आहेत. ह्या दोघांच्यामुळे माझं इन्स्पिरेशन काय असेल तर अण्णा माय, या दोघांच्यामुळे मी हे सगळं करू शकलो. आणि पुढे मग मला काम करण्यासाठीचं इन्स्पिरेशन देखील अण्णा माय. आणि म्हणून त्यांना मी माझ्या जीवनामध्ये तरी पंढरीचं स्थान दिलं आहे. आणि म्हणून मी पंढरपूरला कमी गेलो असेल पण माझ्या आईवडिलांना भेटायला मी नेहमी जातो. आणि मला असं वाटतं किंवा त्यांच्यामुळेच मी आहे असं आजही मला वाटतं. कारण आई जरी आज आता जुलै महिन्यात वाढल्या असल्या तरी तिचं एक किडनी माझ्या शरीरामध्ये आहे आणि त्या स्वरूपाने ते आज जिवंतच आहे. सर, 2007 साली तुम्ही कॅटरेक्टची 1 लाखावी सर्जरी केली. त्यावेळचे मुख्यमंत्री श्री विलासरावजी देशमुख यांनी तुमचा गौरव केला होता. तुमचा काय अनुभव आहे सर त्या सर्जरीबद्दलचा आणि 1 लाखावी शस्त्रक्रियेबद्दलचा? की मी जेव्हा माईने असं म्हटल्यानंतर मग मी एक सामाजिक काम सुरू केलं होतं. कसं करायचं मला काय माहीत नव्हतं. पण मला विकास आमटेंनी बोलवलं आणि मी जाऊन तिथे शस्त्रक्रिया केल्या कुष्ठरोग्यांच्या. तर त्याच्यामध्ये अंधत्वाचं प्रमाण 35% असतं. पण मी आणि डॉक्टर आगेनीने 71 लोकांवर शस्त्रक्रिया केल्या. तिथेच राहिलो आम्ही. एकही रुग्ण अंध झाला नाही. बाबांना खूप आनंद झाला. आणि तिथून पुढे बाबांनी आम्हाला सामाजिक काम काय असतं याच्याबद्दलचं सगळं गायडन्स केलं आणि आम्ही काम सुरू केलं. मग आम्ही आदिवासी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये ह्या सगळ्या शिबिरं करत होतो. हे करत असताना 20 ऑगस्ट 2007ला तळेकर नावाच्या एका पोलीस शिपायावर मी 1 लाखावी शस्त्रक्रिया करणार होतो. कारण सगळं रेकॉर्ड आम्ही मोजलं होतं आणि तेव्हा 10,000 शस्त्रक्रिया 1 लाखापेक्षा जास्त झाल्या होत्या. म्हणून त्याचं किती ऑडिट झालं तर 1 लाख होईलच. असं झाल्यानंतर त्याचे सगळं आम्ही ठरवलं की आता हे डिक्लेअर करायचं आहे. पण विलासराव देशमुख लातूरचे, त्यांना माझ्याबद्दल ओतपोत अभिमान. ते भेटले की मला गाववाले म्हणायचे. ते स्वतः 5-6 मंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्री हे माझ्या वार्डात आले, कक्षात जे बसले. 1 लाखावी शस्त्रक्रिया स्वतः बघितली त्यांनी मी कशी केली ती. खूप कॅमेरे त्यावेळेस 100-150 कॅमेरे ती शस्त्रक्रिया कव्हर करायला आले होते. आणि ते तिथे बसलेले. हे सगळे कॅमेरे माझ्याकडे फिरले. मी जेव्हा शस्त्रक्रिया करून आलो तेव्हा विलासराव देशमुखांच्याकडे पाहिलं तर त्यांना इतका आनंद झाला होता की माझ्या जिल्ह्यातला एक मुलगा 1 लाखावी शस्त्रक्रिया करतो.
त्यांना असं वाटलं नाही कॅमेरे लहानेकडे गेले. त्यांना असं वाटलं की हां, एक अभिमान वाटला. माझा सत्कार त्याने केला. माझे आईवडील होते. आणि मी एक गोष्ट त्यांच्यात पाहिली की माझ्या आई आणि वडिलांना दोघांना पुढे करून कॅमेऱ्याच्या समोर उभं केलं त्यांनी. आणि ते म्हणाले की हे ह्यांचं इन्स्पिरेशन आहे, त्याच्यामुळं हा करू शकला. आणि त्याच्यानंतर त्यांनी भारत सरकारला काय सांगितलं मला माहीत नाही, पण त्यांनी भाषणात सांगितलं की डॉक्टर लहाने, तुम्हाला ह्याच्यापुढे पारितोषिक मिळतच राहतील. आणि त्यांनी मग मला बहुतेक पद्मश्रीसाठी रिकमेंड केलं असावं. पण मी एक गोष्ट पाहिली की असे मुख्यमंत्री की जे एक तळागाळातल्या शेतामधला मनुष्य मुलगा एक मोठं काम करतो आहे, तर त्याला रिकग्निशन देण्यासाठी स्वतः आले, हे मी माझं भाग्य समजतो. आणि तेव्हापासून मी त्यांच्या कुटुंबावर तर प्रेम करतोच, पण मला असं वाटतं की अशी माणसं जर असतील तर निश्चितच म्हणजे तळागाळातला मनुष्य प्रगती करू शकतो. आणि मला ओतपोत असा त्यांचा आजही अभिमान आहे की त्यांनी मला घडवत असताना त्यांचं फार मोठं योगदान माझ्यासाठी आहे. बरोबर सर. मला हे विचारायचं होतं की 2008 साली तुम्हाला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. त्यावेळेला तुमची आणि तुमच्या परिवाराची किंवा मित्रमंडळाची काय प्रतिक्रिया होती? बघा, आता मी एका गरीब कुटुंबातून आलो आणि सामाजिक काम करत होतो. पण हे सामाजिक काम करत असताना तुम्हाला काही कोणी मोठं म्हणतं, हे म्हणतं वगैरे असं काही कधी हे नव्हतं. आम्ही कोणाचं काम करत होतो की मेळघाटला गेलो, गडचिरोलीला गेलो, नंदुरबारला गेलो, आनंदवनामध्ये दरवर्षी जाऊन 2000 ऑपरेशन करत होतो आम्ही. पण ही कोण होती पेशंट? ज्या रुग्णांना दिसत नाही, ज्या रुग्णांचं शिक्षण नाही झालं, आणि ही सगळी मंडळी जिथं कुठल्याच दवाखान्यात जाऊ शकत नाही, त्यांच्याकडे पैसे नाही, अशी सगळं रुग्ण आमच्याकडे यायची. त्यांना एवढंच माहिती होतं की एक मुंबईचा डॉक्टर, एक मुंबईची डॉक्टरीन, हे दोघं येतात आणि ऑपरेशन करतात. आमची नावंही त्यांना कधी माहिती नव्हती. आणि हे 1 लाखावी शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यावेळेसचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी रेकमेंड केलं असावं. आणि सीताराम येचुरी म्हणून खासदार होते, त्यांनाही माझं काम फार आवडलं होतं, त्यांनी रेकमेंड केलं. आणि हे मला काहीच माहीत नव्हतं, म्हणजे मला हे पुन्हा कळालं. आणि मला 25 तारखेला माढ्यामध्ये शिबिर करायचं होतं. मला माढा सोलापूर 25 जानेवारीला त्या शिबिराची जागा बघण्यासाठी मी माढ्यामध्ये गेलो होतो. तर गेल्यानंतर मला 10 वाजता फोन आला, मी भटनागर बोलतो आहे, बोल रहा हूँ और मैं सेक्रेटरी हूँ होम का. मतलब हाँ बोलिए सर. बोले आपको हम पद्मश्री दे रहे हैं, आप लेंगे क्या? तो मला आप अगर दे रहे तो मैं ज़रूर लूँगा. आणि ते फोन झाल्यानंतर मी लिटरली शॉकमध्ये गेलो. मला असं वाटलं की म्हणजे हा फोन खरा होता, दिल्लीचा होता, काय होतं. त्यांनी सांगितलं संध्याकाळपर्यंत कोणाला सांगू नका, आम्ही संध्याकाळी डिक्लेअर करू. म्हणलं ठीक आहे. त्याच वेळेस मी आपल्या याचे परभणीच्या 29 लोकांचे डोळे गेले होते. तर तिथून मी ते डोळे बघायला जाणार होतो परभणीला. तिथून ते डोळे बघितले आणि औरंगाबादला विमानाला आलो. आणि तोपर्यंत ते डिक्लेअर झालं होतं. आणि माझ्याकडे फोन होता, फुल चार्ज झाला होता तो. परभणी ते औरंगाबादपर्यंत तो फोन डिस्चार्ज झाला, इतके फोन आले. SMS ची त्यावेळा प्रथा होती. हां, जवळपास 1.25 लाखाच्या वर SMS आले होते. आणि इतके म्हणजे लोकांचे फोन वगैरे. तर मी माझा जो विलासराव देशमुखना त्यांना फोन केला, मी आभार मानले. आणि घरच्यांना तर आभार टेकणं झालं होतं, कारण पद्मश्री एका खेड्यातल्या गरिबाच्या मजुराच्या मुलाला मिळतं हे कधी कोणी असं विचारच केला नव्हता. आणि माझ्यावर काम करणारी टीम, आणि त्याला काही म्हणजे तो पारावर राहिला नव्हता की इतके म्हणजे आनंदी झाले होते की त्याला काही लिमिट नव्हती. आणि जेव्हा मी विमानातनं खाली उतरलो तर सगळी माझे विद्यार्थी सगळे विमानतळावर फुलं घेऊन आले होते. आणि मग जो माझी सगळी टीम जी माझ्यावर काम करत होती, सगळी 40 लोकांची, ती सगळे तिथे. आणि मग मी पाहत होतो की हा जो आनंद आहे हा किती मोठा सगळ्यांना आनंद झाला होता. आणि मलाही असं वाटलं की आपण काहीतरी केलं असावं, म्हणून एवढा मोठा सत्कार आपला झाला आहे.
आणि त्यानंतर एक फायदा निश्चित झाला की अगोदर आम्हाला राहायला रूम मिळायच्या नाहीत, आम्हाला गाडीचं तिकीट मिळायचं नाही, लोक आम्हाला कॅम्पला पैसे द्यायचे नाही. पण 8 नंतर आम्हाला सेवा करण्याची मोठी संधी मिळाली. आम्हाला ट्रेनचे तिकीट रिझर्वेशन मिळत होते, लोक आमची मोठा डॉक्टर म्हणून या म्हणत होते. म्हणजे कधीकधी एखादं बिरुद मिळाल्याने लोकांनी कसं वापरावे ठीक आहे, पण मी मात्र ते समाजासाठी त्याचा उपयोग करून घेतला. आणि त्याच्यानंतर आमची जी प्रगती झाली तर आम्ही जवळपास 693 ऑपरेशन आपले कॅम्प केले. 200 त्यातले 180 जवळपास आम्ही ऑपरेशनचे कॅम्प केले. 1,19,000 ऑपरेशन आम्ही बाहेर जाऊन केले आणि 4.5 लाख ऑपरेशन आम्ही सगळे मिळून जे आणि बाहेर जाऊन लोकांना दृष्टी देऊ शकलो. तर हे सगळं जे घडलं ते मला असं वाटतं की आम्ही पद्मश्री झालो आणि त्यामुळं ही हळूहळू आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं आम्हाला गरिबांच्यापर्यंतची सोय करता. सर 2010 ते 2017पर्यंत तुम्ही ग्रँट मेडिकल कॉलेज आणि जे हॉस्पिटलचे डीन होता. तिथला अनुभव कसा होता सर? मुख्य म्हणजे मला डीन व्हायचं नव्हतं. म्हणजे 3 वेळा मी डीन रिफ्यूज केलं होतं. पण इनामदार नावाचे डीन होते आणि तेव्हा विधानसभेमध्ये खूप चर्चा झाली. आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते, गावित हे आमचे मंत्री होते. आणि मग विधानसभेत त्यांनीच त्यांच्या अधिष्ठातांना बदलण्याचा शब्द दिला आणि मला सांगितलं की तुम्ही डीन व्हा. मी म्हणलं मला काही तुम्ही डीन करू नका, कारण मी सरळ माणूस आहे आणि सरळ माणूस एवढं मोठं ॲडमिनिस्ट्रेशन करू शकत नाही. पण गावित साहेब तसे माझे 1 वर्षांनी सिनियर असल्यामुळे वर्गमित्र होते. तेव्हा आले, तात्या जाऊन बस खुर्चीत. आणि मग मला खुर्चीत बसवायला स्वतः गावित साहेब. मग आम्ही तो चार्ज घेतला. तर तेव्हा गावित साहेब म्हटले की या कॉलेजचं तुझ्या हातून नक्की भलं होईल. मग तेव्हा आम्ही कॉलेजमधल्या अडीअडचणी पाहिल्या. तर विद्यार्थ्यांची PGची संख्या खूप कमी होती. म्हणजे आमच्याकडे तेव्हा आमच्याकडे 19 डिपार्टमेंट होते, पण 19 डिपार्टमेंटला मिळून फक्त 75च PGचे स्टुडंट होते. त्याची संख्या वाढवून मी 200वर नेली. म्हणजे PG स्टुडंटची संख्या वाढवली. तिथे आमच्याकडे शस्त्रक्रिया दर वर्षाला 15-16 हजार शस्त्रक्रिया व्हायच्या आणि इतकं मोठं हॉस्पिटल होतं ते. तर त्या 16,000च्या शस्त्रक्रिया मी दरवर्षी 40,000वर नेल्या. मग आता ह्या सगळ्याकडे पैसे नसायचे. महात्मा फुलेतनं ह्या सगळ्यांना पैसे देऊन मोफत कसं होईल हे पाहिजे. ऑनलाईन म्हणजे तुला सांगतो की आमच्याकडे शासकीय मेडिकल कॉलेजला पहिलं ऑनलाईन जर सुरू केलं असेल तर मी जेमध्ये सुरू केलं पाऊल आहे ना, की आमच्याकडे सगळे लोक यायची बाहेरून. धर्मशाळा कमी पडायची. मग एक धर्मशाळा काढली जिथं लोकांनी आल्यानंतर त्यांना म्हणजे कमीत कमी स्नान किंवा ह्या सगळ्या प्रातिविधी करण्यासाठी त्यांना सोय व्हावी. रुग्णालयाचं सगळं म्हणजे हे करून घेतलं की त्यांना जे काही हे झालं होतं ते सगळं चांगलं करून घेतलं. मुख्य म्हणजे मी जर काही केलं असेल त्या रुग्णालयामध्ये तर डोळ्याच्या विभागाचा विकास करत असताना सर्वांगीण विकास केला. आणि आता सुपर स्पेशालिटी जो आपण करतो आहे ह्याला त्यावेळेस मी 750 कोटी रुपये मंजूर करून पहिला तो प्रकल्प केला. ज्या प्रकल्पामध्ये माझी अशी कल्पना होती की आज एअर ॲम्ब्युलन्स आज सुरू झाले आहेत, पण आपल्याकडे एकही रुग्णालय नाही मुंबईत की ज्यात एअर ॲम्ब्युलन्स उतरावी. तर त्या नवीन रुग्णालयामध्ये एअर ॲम्ब्युलन्स उतरण्यासाठीची सगळी सोय केली आहे. तर त्याचं बांधकाम चालू आहे. काही दिवसांनी त्याच्यात एअर ॲम्ब्युलन्स उतरून पेशंट डायरेक्ट रुग्णालयात जाईल. तर ते एक जे रुग्णालयामध्ये व्हावं. म्हणजे सगळ्या प्रकारच्या म्हणजे तिथं आपण 21 स्पेशालिटी ठेवल्या आहेत की ज्याच्यामुळं बाहेर जी अडचण आहे की 5 लाख रुपये लागतात, 10 लाख रुपये लागतात, हे देणं शक्य होत नाही. सर्वसामान्यांसाठी कठीण. म्हणून हृदय बदलण्याच्या शस्त्रक्रिया, लिव्हर बदलण्याच्या शस्त्रक्रिया किंवा सगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया तिथं व्हाव्या म्हणून हे सुपर स्पेशालिटी सुरू केलं. त्याच्यासाठी खूप मेहनत घेतली. म्हणजे त्याचं सगळं आर्किटेक्ट डिझाईन कसं करावं, परवानग्या मिळत नव्हत्या. तिथं जुन्या इमारती होत्या, ते पाडायला ते आर्किटेक्ट डिपार्टमेंट आम्हाला परवानगी देत नव्हतं. तर त्यांच्या मागं लागून त्यांना समजावून सांगून की जुन्या इमारती आहेत त्या पाडल्या पाहिजे. त्या जुन्या इमारती पाडायची परमिशन घ्यायला 1.5 वर्ष लागलं. त्या सगळ्या दगडाच्या इमारती होत्या, त्या आम्ही सगळ्या दगडाच्या इमारती पाडल्या आणि पाडून तिथे ती 5 एकर जागा निर्माण केली आणि त्या जागेवर आता हे सुपर स्पेशालिटी उभं राहत आहे.
मुलांना हॉस्टेल कमी पडले होते, लोकांना राहायला सोयी नव्हत्या. त्यामुळे क्लास 3चे 200 क्वार्टर, क्लास 3चे 100, क्लास 4चे 200, विद्यार्थ्यासाठी 400, असं सगळं एक सर्वांगीण विकास जेचा करण्याचा निर्णय तेव्हा झाला. आणि आम्ही जे हॉस्पिटलचा तो एक मोठा निर्णय घेतला. त्याच वेळेस एक मेडिकल कॉलेज पण तिथे काढावं म्हणून 2014मध्ये तो JR काढला. तिथे खूप झोपडपट्टीने वेढलं होतं जे हॉस्पिटल. ती सगळी झोपडपट्टी आम्ही तोडली. म्हणजे बेसिक असं आहे की खूप काही अशा गोष्टी केल्या की त्यामुळे जे हॉस्पिटलला एक आमचे वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांना खूप दिवस नोकऱ्या दिल्या नव्हत्या, तर 792 कर्मचारी परमनंट केले. तर हे जे काही काम मला करता आलं जेमध्ये राहून, ते मला असं वाटतं की जेचा चेहरा मोहरा बदलायचं काम मी केलं. आणि सगळ्या सोयी आणल्या. म्हणजे अल्ट्रा मॉडर्नचं स्कोपीच्या शस्त्रक्रिया आहेत किंवा बाकीच्या सगळ्या प्लॅस्टिकच्या शस्त्रक्रिया आहेत, न्यूरोसर्जरीच्या शस्त्रक्रिया आहेत. या सगळ्या शस्त्रक्रिया कशा होतील या अँजिओग्राफीच्या दुसरी मशीन विकत घेतली. आणि OPDमध्ये खूप घाण झाली होती. OPD पूर्ण 5 कोटी रुपये खर्च करून नवीन निर्माण केली. पुन्हा त्याच्यानंतर वृद्धासाठीचं एक जेरॅट्रिक डिपार्टमेंट सुरू केलं. म्हणजे बेसिक अशी गोष्ट आहे की या 7 वर्षामध्ये जे रुग्णालयामध्ये जे जुनं झालं होतं ते सगळं हे करून एक नवीन गोष्ट निर्माण करत, म्हणजे आपण पेशंट विमुख, म्हणजे सगळे मिळून दरवर्षी तिथे 3 लाख पेशंट यायचे, तर ती संख्या मी 10 लाखावर घेऊन गेलो. आणि आलेल्या प्रत्येक पेशंटसाठी अकाउंटेबिलिटी, म्हणजे त्यांना तारखा देऊ नका, त्यांना त्या दिवशी सांगा ह्या दिवशी या आणि त्यांची शस्त्रक्रिया करा. एवढी अकाउंटेबिलिटी मी तिथं निर्माण केली आणि त्याचा कायापालट केला. क्या बात आहे सर, बहुत बढ़िया. सर, असे 1-2 प्रसंग सांगा, अनुभव सांगा की जेव्हा तुम्हाला असे वाटले की आपण जे काम करतो आहे, आपण इतकं मनोभावे जे काम करतो आहे त्याची चीज होते आहे. नाही, मुख्य म्हणजे कसं आहे की असे खूप प्रसंग आहेत. म्हणजे आपलं सांगतो की मी जेव्हा हे सगळं मनोभावे काम करायला सुरू केलं, तर तेव्हा आम्हाला नेहमी असं वाटायचं किंवा आम्ही उगाच 14 तास काम करतो, मग आता ह्याचं काही चीज होतं आहे का होत नाही, हे सगळं आम्हाला सारखं वाटायचं. पण आपलं सांगतो की जेव्हा आम्ही 12 फेब्रुवारीला माझा वाढदिवस एकदा आम्ही साजरा केला. आम्ही कधी करत नव्हतो, पण 2014ला आम्ही हा एक वाढदिवस साजरा करायचा निर्णय घेतला. आपलं सांगतो की सकाळी जेव्हा मी उठलो आणि मी जेव्हा खाली उतरायला लागलो, तर माझ्या रुग्णालयामधले सगळेच पेशंट, म्हणजे मे बी असं म्हणा की 1000-1500 ज्यांना चालता येते, हे सगळे पेशंट तिथे येऊन मला फुलं द्यायला उभे राहिले होते. प्रत्येकाच्या हातात गुलाब होता. मी म्हणालो, पण हे तुम्हाला कोणी सांगितलं? काय नाही साहेब, म्हणे डोळ्याच्या तिथे एक पाटी लागली होती, तुमचा वाढदिवस आज आहे म्हणून आम्ही सगळ्या रुग्णांनी ठरवलं आणि आम्हाला आज आशीर्वाद द्यायला आम्ही आलो. म्हणजे मुख्य मी पाहिलं की ज्यांना काही कळत नाही, ज्यांना काही माहीत नाही, असे सगळे रुग्ण जेव्हा येऊन तुम्हाला एक आशीर्वाद देतात, ते असं ऊर भरून येतो की हो, म्हणजे आज आपण काहीतरी चांगलं काम करतो आहे, असा एक ऊर भरून येतो. फार कमी वेळा असं होतं की आपलं वाटतं की खूप छान झालं. आम्ही आनंदवनात शिबिर केलं होतं आणि 2100 ऑपरेशन केले होते. त्याच्यानंतर आम्ही 9 फेब्रुवारीला त्यांना बघायला जाणार होतो. जेव्हा आम्ही गेलो, हे सगळे रुग्ण आले होते, पण ह्यांच्याबरोबर जे नातेवाईक आले होते, त्या सगळ्या नातेवाईकांनी ठरवलं की आमचा सत्कार करायचा. तर आम्हाला हे माहीत नव्हतं काहीच. आम्ही गेलो, तर त्या नातेवाईकाने म्हणजे आमचा असा सत्कार केला की तेवढा हृदय सत्कार कधी होत असतो आम्हाला कधीच नाही वाटलं. म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे जेवढे फळं निर्माण होतात, त्यांच्याकडे जे काही खायला मिळतं, जे काही होतच येतात, पोतं भरून बोरं म्हणजे असं सगळं ते घेऊन आले होते. आणि त्याच्यानंतर मग त्या सगळ्यांनी ते गावाकडून आणलेले साल श्रीफळ, आम्हाला रागिणीला साडी, मला कपडे, सगळं, म्हणजे एखादा माणसाचं हे करतो ना आपण, तसं ते सगळं त्यांनी केलं होतं. म्हणजे कसं आहे की काय कळतं त्यांना? काहीच कळत नाही, बिना शिकलेली माणसं. पण तो एवढा मोठा सत्कार त्यांनी आमचा केला. आम्ही एकदा प्रवास करत होतो आणि आमची गाडी खराब झाली म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबलो.
तर 40 लोक होतो आम्ही. तर मग उशीर झाला होता, 9 वाजले होते. मग इथे एक हॉटेल दिसतंय म्हणलं, तिथं 40 बसायला जागा नव्हत्या, 20-25 खुर्च्या होत्या. आम्ही गेलो, तिथे बसलो आणि सांगितलं की आता आमची गाडी खराब झाली आहे, तर तुम्ही आम्हाला जेव घालाल का? तर ते म्हणाले, हां साहेब, आम्ही जेव घालतो, आमच्याकडे पोळ्या भाजी आहे, आम्ही त्या पोळ्या करू, आमची बाई गेलेली नाही आहे, जेव घालतो. त्यांनी 40 लोकांच्या पोळ्या केल्या आणि बेसन भाकरी, वांग्याची भाजी, हे काय आम्ही सांगितलं नव्हतं. त्यांनीच बेत सगळा तयार केला. आमच्या सगळ्यांना जेवायला बसवलं, खुर्च्या आणल्या, टेबलं लावले, बसलो जेवायला. अमरावतीच्याच अलीकडे घडलेली घटना, काही नाही, ओळख नाही, पाळख नाही, काहीच नाही. 2017ची घटना आहे. आणि मग जेवणं झाले आमचे सगळे, छान जेवलो आम्ही. आणि तेव्हा येऊन कच्चे कांदे वगैरे सगळं त्याने दिलं. आणि त्याच्यानंतर मग मी म्हणालो, बिल किती झालं? ते म्हणाले, इकडे या साहेब, माझ्याबरोबर या. मग आत गेलो त्यांच्यावर. त्या हॉटेलमध्ये त्यांच्या आई आणि वडील ह्यांच्यावर माझा फोटो लावला होता. क्या बात आहे. आम्ही काय आधी बघितलंच नव्हता. ते म्हणे, ह्या दोघांचे ऑपरेशन तुम्ही केले होते म्हणे. आता दोघे जिवंत आहेत, पण म्हणे जेव्हा तुम्ही आलात तेव्हा आम्ही फोटोकडे नीट बघितलं, तुम्हीच आहे ते बघितलं, तर तुम्ही टी व्हीवर सांगितलं होतं वांग्याची भाजी आवडते, बेसन आवडतं, म्हणून आम्ही बेसन केलं, आम्ही वांग्याची भाजी केली, आम्ही तुम्हाला भाकरी दिल्या, त्यांना पोळ्या दिल्या. तेव्हा मला असं वाटलं की आपण जे काही काम करतो आहे हे नुसतंच मोठ्या 4 माणसात नाही गेलं, लहानात लहान माणसापर्यंत पोहोचलं आहे आणि आनंद. खरं आहे, खरं आहे, एकदम खरं आहे. सर, तुमच्या जीवनावर आधारित एक चित्रपट पण आला होता, डॉक्टर तात्या लहाने म्हणून. मकरंद अनासपुरे सरांनी त्यात प्रमुख भूमिका केली होती. त्यावेळेला ते मकरंद अनासपुरे किंवा डिरेक्टर तुम्हाला भेटायला वगैरे आले होते का, की तुमच्याकडून गायडन्स घ्यायला आले होते का? हां, मुख्य म्हणजे काय झालं की त्यांनी ह्या चित्रपट डिरेक्ट केला, तो 3 वर्षे माझ्यावर फिरत होता की त्याला काही करून माझ्यावर चित्रपट काढायचा. आणि मग आम्ही गाडीत बसलो की तो माझ्या गाडीत बसायचा, मला विचारायचा, पण कधी त्याने सांगितलं नाही चित्रपट काढायचा म्हणून. त्याने एक पूर्ण रजिस्टर लिहिलं प्रसंगाचं सगळ्या. आणि मग म्हणे की मी आता चित्रपट काढण्यासाठी माझा फ्लॅट विकला आहे आणि मला चित्रपट काढायचा. आता असं जेव्हा तो म्हणतो, तर तेव्हा म्हटलं की वा नाही, आता तुला नाही, मला तुम्ही परवानगी द्या. म्हटलं पण कशाला काढतो चित्रपट? नाही म्हणे, मला काढायचा, लोकांच्यापर्यंत गेलं पाहिजे. आणि मकरंद अनासपुरेंना मी सांगितलं आहे तुमचं काम करा. मकरंद माझ्या गावाकडचा ना, आम्ही दोघं एका गावचे. तर मग तो म्हणे नाही, मला करायचंच आहे, हे कुठल्याही हालतीत करायचं आहे. मग 5व्या वर्षी इच्छा नसताना, म्हणजे माझी फार इच्छा नव्हती, म्हणलं हां ठीक आहे, तर तुला करायचं आहे तर तू कर, हा एवढाच शब्द. बाकी त्याने कागदावर माझ्याकडनं काय लिहून घेतलं नाही, काय नाही. हां, माझ्या तुमच्या शब्दावर विश्वास आहे म्हणे. आणि तो चित्रपट त्याने काढला. तो काढल्यानंतर मग पहिलं त्याचं प्रीमियर वगैरे ठेवलं आणि आमच्या घरच्या सगळ्यांना बोलावलं. ते चित्रपट पाहिल्यानंतर म्हणजे मी इतकी परिस्थितीतून गेलो आहे का, हे जेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं, तेव्हा माझ्या डोळ्यात पण अश्रू आले की अरे, म्हणजे या सगळ्या ह्याच्यातनं आपण गेलो आहे. आणि तो चित्रपट जो आहे तो मला असं लोकांना इन्स्पिरेशन टाईप आहे. आणि बरोबर, त्याचा मला पुढे चालून त्याचा आनंदही झाला त्यांनी काढल्याचा. पण मी त्याच्याकडनं काही घेतलं नाही. म्हटलं ते काही मला नको आहे, तू काढलास, तू तुझं काम कर. पण काय असतं की कधीकधी माणसाच्या मनामध्ये असं असतं किंवा एक हे असतं की हां, माझ्या नावाने चित्रपट निघाला. तर तसा मला आनंदही त्याचा झाला की आपले जे काही इगो असतात, काही असतं मनातले, ते शांत होतात. तसं ते झालं असावं. आणि चित्रपट ते काढला त्याने. त्याच्यानंतर त्याला तो झी टी व्हीला द्यायचा होता. तर त्याने मला सांगितलं की मग तुम्हाला काही पाहिजे ह्याच्यातलं? मला अजिबात नाही, तू तुझं काम कर. तर झी टी व्हीला जवळपास एक 30 त्यावेळेस मला वाटतं काही 30 लाख लोकांनी तो चित्रपट बघितला. त्याच्यानंतर त्याने मला सांगितलं, म्हणलं नाही, आपलं जे काही तुला करायचं तो तुझं करत राहा, पण एक आपल्या नावाने चित्रपट निघाला हे मी पाहिला. पण त्याच्यापेक्षा मला आनंद असा झाला की माझ्या आईवडिलांनी तो चित्रपट पाहिला
आणि तोपर्यंत माझ्या आईवडिलाला हे माहिती नव्हतं की मी कमवा आणि शिका योजनेत काम करत होतो. हे मी कधी माझ्या आईवडिलांना सांगितलं नव्हतं. तेव्हा त्यांना कळालं की मी झाडाला पाणी घालून शिकलो आहे. त्यांना माहिती होतं की माझी अडचण आहे, पण तेव्हा त्यांना कळालं की मी झाडाला पाणी घालत होतो. चित्रपट येईपर्यंत माझ्या आईवडिलांना मी हे सांगितलं नव्हतं की मी झाडाला पाणी घालत होतो. पण होतं आहे आयुष्यामध्ये. मी एक नेहमी बघतो की तुम्ही चांगलं काम केलं तर हळूहळू असं होतं, चित्रपट वगैरे निघतो माणसं. नेत्रचिकित्सा सोडून आणखी कशामध्ये तुम्हाला रस आहे? शेती. मी हाडाचा शेतकरी आहे. नेत्रचिकित्सा हे माझे ॲडिशनल क्वालिफिकेशन आहे. मी आजही शेतकरी आहे आणि उद्याही शेतकरी आहे, जन्मभर शेतकरी आहे. मला जर काही करायला आवडत असेल तर शेती. म्हणजे मी आजही शेतात गेल्यानंतर पाणी झाडाला द्यायचं काम करतो, दाढे धरतो. मी शेतामध्ये झाडं लावली आहेत. आत्ता मी सफरचंदाची झाडं लावली आहेत प्रयोग म्हणून. मराठवाड्यामध्ये सफरचंद येत नाही कारण तापमान जास्त असतं, पण मी 150 झाडं लावली आहेत आणि ते सफरचंद वाढवतो आहे. म्हणजे मला शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करायला आवडतं. म्हणजे शेतीमध्ये येणारी फुलं, शेतीमध्ये येणारं सगळं शेंगा भुईमुगाच्या सगळ्या बाकीचं शेतीमध्ये मी शेतीत जेव्हा काही करायला सांगतो तेव्हा माझ्या पुतण्या बघतो तो शेती, त्याला सांगतो की मकाचे कणस ज्या ज्या सीझनमध्ये जे खायला येतं ते लावा. आणि दर महिन्याला मी शेतीत जातो. प्रत्येक महिन्यात शेतात मी एक घर बांधलं आहे, अगदी 2 रूम किचन मुंबईसारखं घर बांधलं आहे आणि तिथं जाऊन मी राहतो. माझी आवडती गोष्ट काही असेल तर एक दिवस जाऊन शेतात राहणे. मी शेतामध्ये अर्धा एकर जमीन ही तशी पडीक ठेवली आहे. त्या जमिनीमध्ये आम्ही दर महिन्याला आता आमचं सगळं 40-50 लोकांचं कुटुंब झालं आहे, तर आम्ही दर दिवाळीला तिथं क्रिकेट खेळतो. तेवढं क्रिकेट खेळण्यासाठी ती जमीन आम्ही पडीक ठेवली आहे. तर हे शेतीमध्ये मी बोरं आहेत त्यांना कलमी बोरं केले आहेत. म्हणजे मला हे सगळं करायला आवडतं. आणि माझा दुसरा छंद आहे की मला स्वयंपाक करायला फार आवडतो. मी 7 वर्ष मेस चालवत होतो आणि म्हणून मला दर रविवारी जेव्हा मी घरी असतो तर सकाळी माझ्या सगळ्या घरच्यांना, मुलांना, बायकोला विचारतो काय खायचं तुला, आणि मग मी तसा स्वयंपाक दर रविवारी करतो आणि त्यांना खाऊ घालतो. किंवा आम्ही शिबिराला जायचो तर माझ्यावर 40 लोक असायचे, दुसरे 40-50 असायचे. तर हे लोक ते ह्याने केलेल्या स्वयंपाकाला कंटाळून जायचे, मध्ये मसाले बिसाले तेल टाकून. तर शेवटच्या दिवशी मी 100 लोकांच्यासाठी वांगे बटाट्याची भाजी किंवा अशा प्रकारच्या भाज्या हे दर वेळेस म्हणजे वर्षातनं कमीत कमी 50 वेळा तरी करायचं. त्यामुळं माझे 2 छंद आहेत. एक छंद आहे शेती आणि दुसरा छंद आहे तिसरा छंद आहे कधी माझ्या घरच्यावर, माझ्या मित्रावर मी पत्ते खेळतो, म्हणजे रमी खेळतो. पण तो आता मला डीन झाल्यानंतर तो बंद झाला. डीन होईपर्यंत इंटर्नशिपमध्ये लागलेला छंद होता तो, आम्ही जोपासायचो, पण पुढे तो बंद पडला. पण हे 2 छंद मात्र माझे कायमचे आहेत, आजही आहेत. आणि आजही जवळपास 8 दिवसात एकदा घरी फोन करतो, मी आत्ताच नवीन ट्रॅक्टर घेतलं शेतामध्ये किंवा शेती करण्यासाठी आपलं स्वतःचं. मग जुनं एक होतं, आता 2 ट्रॅक्टर आहेत माझ्या शेतात. म्हणजे एक माझी अशी शेती डेव्हलपमेंट करण्याकडे माझा फार कल आहे. आणि जेव्हा मी मुलांना सांगतो तेव्हाही सांगतो की आपली इंडस्ट्री शेती आहे, ती करा, ती चांगली केल्याने नक्कीच आपला फायदा होतो. क्या बात आहे, बरोबर, एकदम बरोबर. दिल से कुछ बातें, दिल से कुछ बातें, दिल से.